नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सलन्स ॲग्री अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. ऑक्टोबर महिना बघितला, आता आपल्याला बघायचा आहे नोव्हेंबर महिना. म्हणजे तुमच्या एक्झामसाठी एवढे जे काही महिने आपण घेतलेले आहे, जानेवारीपासून ते नोव्हेंबरपर्यंत आय थिंक इट्स अ मोर दॅन सफिशियंट आहे. त्याच्या पलीकडे काही विचारणार नाही, कारण की तुमची डिसेंबरमध्ये एक्झाम असणार आहे किंवा डिसेंबर आय थिंक जानेवारीमध्ये असणार आहे. मग अशा पद्धतीने तुम्हाला एवढं जरी वाचलं तरी मोर दॅन सफिशियंट होऊन जाईल. आणि एक्झाम ओरिएंटेशनच वाचा, जास्त काही वाचत बसू नका. ठीक आहे, चला मग आपण नोव्हेंबर महिन्याचं बघूया. नोव्हेंबर महिन्याचं काय आहे, 106वी घटना दुरुस्ती अधिनियम 2023 पास झालेला आहे. मग तुम्हाला डिरेक्टली विचारलं जाऊ शकतं की 106वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे, कोणत्या स्वरूपात आहे आणि त्याच्यामध्ये काय केले आहे. तर लक्षात ठेवायचं, आपले जे कायदा मंत्री आहे कोण, अर्जुन राम मेघवाल आहे. कोण आहे? अर्जुन राम मेघवाल आहे. यांनी 19 सप्टेंबर 2023 रोजी लोकसभेमध्ये एक बिल मांडलं. त्या बिलचं नाव आहे नारी शक्ती वंदन विधेयक. काय आहे? नारी शक्ती वंदन विधेयक. म्हणजे आपण महिलांचा जो सन्मान करतोय तर त्याच्यासाठी असलेले हे विधेयक आहे. आणि याच्यामध्ये दुसऱ्या स्वरूपात जर आपण सामान्य भाषेत म्हणायचं तर महिला आरक्षण विधेयक 2023 म्हणू शकतो. मग अशा प्रकारचं असलेलं हे बिल आहे की ज्याच्या माध्यमातून आपण लोकसभा, राज्यसभा, त्याच्यानंतर त्या प्रकारचं असलेल्या संदर्भामध्ये विधानसभा, विधान परिषद अशा विविध प्रकारच्या असलेल्या गोष्टीमध्ये 33% रिझर्वेशन काय करतोय आपण, महिलांना देण्याचा प्रयत्न करतोय. जर आपण बघायला गेलं तर त्या प्रकारे आपल्याला काय दिसणार आहे की पर्टिक्युलर तुमच्या असलेल्या पंचायत राज इन्स्टिट्यूशन मध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी तिथं 50% तिथं आरक्षण दिलेलं आहे. आणि बाकीच्या असलेल्या संपूर्ण देशासाठी 73व्या घटना दुरुस्तीनुसार असं सांगितलेलं आहे की किती पर्सेंट, 33% काय असायला पाहिजे, त्या स्वरूपातलं असलेलं तुमचं रिझर्वेशन असायला पाहिजे असं तिथं सांगितलेलं आपल्याला दिसून येते. त्यामुळे ते लक्षातच ठेवायचं की आपल्याकडं आता महिलांना फक्त खालच्या म्हणजे पंचायत राज इन्स्टिट्यूशन मध्ये 33% संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्रामध्ये 50% आपल्याला तिथं दिसून येणार आहे. आलं लक्षात? मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही बघता तर त्यावेळेस तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तिथं दिसणार आहे. आलं लक्षात? चला पुढं आता MS गिल चर्चेमध्ये काय होते तर त्यावेळेस आपल्याला दिसून येते की माजी मुख्य निवडणूक आयुक्त जे आहे आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते मनोहर सिंग म्हणजे MS गिल वयाच्या 87 वर्षी काय आहे तिथं दिल्लीमध्ये त्यांचं असलेलं देवाज्ञा झाली आपल्याला दिसून येते. त्यामुळे लक्षातच ठेवायचं, एक महान व्यक्तिमत्व होते. आणि ज्या वेळेस आपण म्हणतो की भारतामध्ये इलेक्ट्रोल रिफॉर्म्स किंवा ज्याला आपण इलेक्शन रिफॉर्म्स म्हणतो, हे रिफॉर्म्स आणण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे दोन व्यक्ती होते. एक म्हणजे त्या प्रकारचे MS गिल आणि त्या प्रकारचे असलेले दुसरे ते म्हणजे काय, साडियावाला. मग अशा वेळेस आपल्याला हे जे दिसत आहे तर त्यावेळेस ह्या दोन व्यक्तिमत्वांनी भारतामध्ये भरपूर इलेक्शनचे रिफॉर्म्स केलेले आपल्याला तिथं दिसून येणार आहे. मग अशा वेळेस त्यांचं असलेलं नुकतंच निधन झालेलं आहे आणि त्यामुळं तुम्हाला त्यांचं नाव माहिती असायला पाहिजे. ते कोण जे आहे, MS गिल आपल्याला दिसून येत आहे. लक्षात? मग कधी झालेलं आहे, वयाच्या 87 वर्षी झालेलं आपल्याला दिसून येत आहे. मग मनोहर सिंग नाव त्यांचं आपल्याला तिथं दिसून येत आहे. चालायचं पुढं. चला काय आहे पुढं, शांतिनिकेतन आणि होयसडा मंदिरांना आपण युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा देण्यात आलेला आहे. मग तुम्हाला क्लिअरली क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा हा नुकताच कोणत्या दोन स्थळांना देण्यात आलेला आहे. तर लक्ष ठेवायचं, शांतिनिकेतन आणि त्या प्रकारचा होयसडा म्हणून आहे. तर अशा वेळेस असलेल्या दोन स्थळांना काय, ह्या दोन स्थळांना जागतिक वारसाचा दर्जा देण्यात आलेला आपल्याला दिसून येत आहे. मग आता ज्यावेळेस आपण बघतो तर जागतिक वारसाची जी समिट भरली ती कुठं भरली तर 45वी समिट ही सौदी अरेबियामधली रियाद, कुठं, रियाद इथं भरलेली आपल्याला दिसून येते. मग 10 सप्टेंबर ते 25 सप्टेंबरच्या दरम्यानमध्ये हे झालेलं आपल्याला दिसून येते. आणि विशेषतः म्हणजे हे अशा प्रकारचे असलेल्या जागतिक वारसा स्थळांची संख्या दिवसांगणिक वाढत चाललेली आहे. मग जागतिक वारसा स्थळ म्हणजे काय की जिथे युनिक स्वरूपामधल्या काही गोष्टी क्रिएट असेल किंवा युनिक स्वरूपामध्ये हिस्टॉरिकल काही महत्त्वाच्या गोष्टी असेल किंवा त्याचा असलेला जो प्रेझेन्स आहे त्या देशाची आयडेंटिटी शो करतोय, अशा स्वरूपातल्या असलेल्या ज्या काही गोष्टी असणार आहे ते तिथं जागतिक वारसा म्हणून काय केला जाणार आहे, संबोधित केला जाणार आहे. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस बघता तर त्यावेळेस
2017 मध्ये पश्चिम बंगालमधील शांतिनिकेतन स्थळाला आणि कर्नाटकमधील होयसाला मंदिराला, कशाला, होयसाला, होयसाला म्हणा, होयसडा म्हणा, काही म्हणा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाहीये. मग अशा प्रकारचं असलेलं होयसाला ह्या युनेस्को जागतिक वारशाच्या यादीमध्ये काय झाला आहे, समाविष्ट झालेला आपल्याला दिसून येतोय. मग अशा वेळेस भारतामध्ये किती अशा प्रकारचे स्थळ आहे की ज्याच्या माध्यमातून आपण हे जागतिक वारसामध्ये आपले नाव नोंदवत आहोत. मग लक्ष ठेवायचं, आपल्याकडं भारतातील जागतिक वारसा स्थळांची संख्या किती झालेली आहे, 42 झालेली आहे. आणि त्यामध्ये 34 हे कसे आहे, सांस्कृतिक, त्याच्या प्रकारचे 7 हे कसे नैसर्गिक, आणि एक काय आहे, मिश्र स्थळांचा समावेश झालेला आपल्याला दिसून येतोय. म्हणजे जागतिक वारसा म्हणजे वर्ल्ड हेरिटेज जे साइट्स आहे ना, तर त्याचं कॅटेगरायझेशन केलं जातं. म्हणजे त्या प्रकारचं असलेलं कल्चरल हेरिटेज साइट्स, काय कल्चरल हेरिटेज साइट्स म्हणजे असे किती आहे, तर 34 आहे. त्याच्यानंतर त्या प्रकारचं असलेलं आपलं नॅचरल हेरिटेज साइट्स आहे, म्हणजे नैसर्गिकरित्या तयार झालेलं आहे, तर असे किती आहे, 7 आहे. आणि मॅन किंवा मिश्र किंवा ज्याला आपण मिक्स म्हणतोय, म्हणजे नॅचरली प्लस त्या प्रकारे कल्चरली महत्वाचे असलेले साइट्स आहे, ते असे किती आहे, 1 आपल्याला दिसून येत आहे. मग अशा पद्धतीने टोटल किती आहे, तर 42 भारतामध्ये आहे, हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि शांतिनिकेतन काय, तर शांतिनिकेतन अशा प्रकारचं स्थळ आहे की जिथं आपल्याकडं रवींद्रनाथ सारखे टागोर ज्यांचं असलेलं, आपण ज्याला म्हणतो की एक वेगळ्या पद्धतीचं असलेलं अस्तित्व घेऊन बाहेर आलेले आपल्याला दिसत आहे. देवेंद्रनाथ टागोर यांनी स्थापना केलेली हे शांतिनिकेतन आहे. आणि ही एकमेव असं विद्यापीठ आहे मित्रांनो की जिथं डायरेक्टली कोण असतं, तर लक्ष ठेवायचं, कुलपती हे कोण असतात, तर पंतप्रधान असतात. हा एकमेव असा विद्यापीठ आहे, बरं लक्ष ठेवायचं. बाकीचे असलेल्या संदर्भामध्ये बघतो तर तुमचे असलेले कुलगुरू हे काय असतात, तुमच्या असलेल्या पर्टिक्युलर राज्यामध्ये असलेले जेवढे पण काही विद्यापीठ असेल त्याचे असतात. परंतु इथं ज्यावेळेस बघतो तर त्यावेळेस आपल्याला शांतिनिकेतनचं असलेलं कोणाकडे जातं, तर पंतप्रधान साहेबांकडे जाताना दिसतंय. मग 41 कोणतं आहे, शांतिनिकेतन, पश्चिम बंगाल, होयसाळा असलेलं मंदिर कुठं आहे, कर्नाटकमध्ये. मग सर्वाधिक वारसा स्थळ कुठं आहे, तर सर्वाधिक वारसा स्थळ आहे ते म्हणजे इटलीमध्ये आहे, चीनमध्ये आहे, फ्रान्स, जर्मनीमध्ये, स्पेन आणि भारत 42 आपल्याला तिथं दिसून येतोय. मग भारत कितव्या क्रमांकावर आहे, 5व्या क्रमांकावर आहे, हेही लक्ष ठेवणं तेवढंच गरजेचं आहे, किंबहुना ते समजणं गरजेचं आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने तुम्हाला हे लक्षात राहू द्या की कोणतं स्थळ हे कुठं आहे आणि कितवे आहे. 42 आहे भारतामध्ये टोटल. चलायचं पुढं, चला. OIML प्रमाणपत्र जारी करण्यासाठी भारत अधिकृत म्हणून गणलेला गेलेला आपल्याला दिसून येतोय. मग आता OIML पत्र का महत्वाचं आहे, का बरं चर्चेमध्ये होतं, तर लक्ष ठेवायचं, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ लीगल मेट्रोलॉजी, काय आहे, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ लीगल मेट्रोलॉजी, OIML आहे. हे प्रमाणपत्र जारी करणारा भारत देश कितवा आहे, किंवा भारत देश कितवा आहे, तर 13वा देश आपल्याला तिथं दिसून येतोय. मग अशा वेळेस का बरं एवढं महत्वाचे आहे, किंवा चर्चेमध्ये का बरं एवढं आहे, तर त्याचं पहिली गोष्ट, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ लीग ऑफ मेट्रोलॉजी जे आहे, तर त्याची स्थापना कधीची आहे, तर 1955 आहे. त्याच्यामध्ये त्या प्रकारचं असलेलं मुख्यालय कुठं आहे, तर पॅरिसमध्ये आहे. मग आता ह्या संदर्भामध्ये काय केलं जातं, तर लीगल मेट्रोलॉजी प्राधिकरणे आणि उद्योगद्वारे वापरण्यासाठी मॉडेल, नियम, मानके आणि संबंधित दस्तावेज विकसित करणारी काय आहे, आंतरराष्ट्रीय मानक निर्धारक संस्था आपण बघितल्या जात आहे. मग ज्या पद्धतीने आपण बघतोय की ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, ऑर्गनायझेशनल असलेलं डिस्ट्रक्चरिंग कसं असलं पाहिजे, सोबतच त्या पद्धतीच्या माध्यमातून मेट्रोलॉजिकल प्राधिकरणे कशा पद्धतीने किंवा कशा स्वरूपामध्ये केल्या जाईल हे तिथं काय केलं जातं, बघितलं जातं. मग अशा वेळेस आपला भारत देश इज अ नाव कॅपेबल, आणि त्या पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो तर आंतरराष्ट्रीय स्टँडर्ड जे आहे ते स्टँडर्ड काय करतोय आपण, फुलफिल करताना तिथं दिसून येतोय. मग ह्या स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर हे मॉडेल, नियामक तयार करणे किंवा ह्या सगळ्या गोष्टी करणे हे कोणाचं आहे, तर ह्या पद्धतीने असलेलं हे भारताने केलेलं आहे असं त्याच्यामध्ये दिसून येते. म्हणून याला अशा प्रकारचं काय दिलेलं आहे, तिथं सर्टिफिकेट दिलं आहे, OIML प्रमाणपत्र म्हणता येऊ शकतं. आलं लक्षात. चलायचं पुढं, चला. पुढं आहे त्या प्रकारचं असलेलं मालदीवचे नवीन राष्ट्राध्यक्षपदी कोण आहे, तर मोहम्मद मुईज यांची निवड झालेली आहे. व्हेरी IMP काय आहे, मालदीव्स काय आहे, तर एका प्रकारचं राष्ट्राध्यक्षपदी मोहम्मद त्या प्रकारे मुईज झालेल्या दिसून येत आहे. ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला असं दिसतंय की चर्चेमध्ये आलं होतं की मोहम्मद मुईज हे आता भारताशी जास्त संबंध ठेवण्यात इच्छुक नाहीये, कारण की त्या स्वरूपामध्ये त्यांचं असलेलं जे महत्वाचं कार्य आहे ते कोणाकडे आहे, तर ते चायनाकडे दिसून येते. मालदीव सारख्या असलेल्या देशाला
आणि मालदीव सारख्या असलेल्या ह्या सगळ्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस मालदीव हा आता आपल्याशी संबंध न ठेवता तुर्की असेल, जो म्हणजे आपले भारताचे जे वैरी आहे तर त्यांच्यासोबत संबंध ठेवतोय. मग त्या स्वरूपामध्ये तुमचं असलेलं चायना काय करणार आहे, इन्व्हेट करणार आहे. चायना तिथं त्या प्रकारचा हस्तक्षेप करायला सुरुवात करेल. अशा ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस मालदीवचे राष्ट्राध्यक्ष आता हे मुईज झाल्यामुळं भारताची ही नाराजगी होती. पण तरीही भारताने सामंजस्यपणे स्वरूपात दाखवलं की नाही, उलट काहीतरी वेगळा बदल घडून आणू शकतो, काहीतरी वेगळ्या स्वरूपातला आपण गोष्टी करू शकतो. मग अशा स्वरूपामध्ये सप्टेंबर 2023 मध्ये मालदीवचे राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाच्या PNC PPM आघाडीचे उमेदवार मोहम्मद मुईज यांना 53% अधिक मते मिळाली आणि राष्ट्राध्यक्ष पद काय झालेली आहे, निवड झालेली आपल्याला तिथं दिसून येते. आलं लक्षात. मग अशा वेळेस मोहम्मद मुईज यांची निवड झालेली तिथं दिसून येणार आहे. त्याच्यानंतर आहे पुढचं असलेलं ते म्हणजे काय की इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष फार गाजतोय, फार म्हणजे त्याच्यावर अगदी धुमासूळ झालेला आहे. मग इस्रायल आणि पॅलेस्टाईन जो युद्ध आहे तो कशा पद्धतीचा आहे, कोणत्या स्वरूपातला आहे, त्याच्या मागची असलेली कारणं कोणती, याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ पण बनवलेला आहे, तुम्ही बघू शकता त्या पद्धतीने. मग अशा स्वरूपामध्ये इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा जो इश्यू आहे त्याच्या मागची कारणं काय आपल्याला हे मग कळणं गरजेचं आहे. मग अशा वेळेस पॅलेस्टाईन मधील हमास काय आहे, हमास नावाची जी दहशतवादी संघटना आहे त्यांनी 7 ऑक्टोबर 2023 रोजी गाझापट्टीमधून मोठा रॉकेट हल्ला केलेला आपल्याला दिसून येतो. कुठं तर इस्रायलवर. म्हणजे एका प्रकारचं असलेलं ही हमास नावाची संघटना ही खूप गाजलेली आहे आणि ही संघटना अशा प्रकारचं असलेलं कंटिन्युअसली तिथं पर्टिक्युलर इस्रायलवर हल्ले करते. आता हमास संघटना ही एका प्रकारची त्या पद्धतीने म्हणतो आपण की जे अदर्स कंट्रीज आहे जसं की सिरिया, लेबनन, जॉर्डन, त्याच्यानंतर इराण, इराक, दीज आर कंट्री, आणि त्या कंट्रीच्या माध्यमातून प्रमोशन दिलेलं एक हमास संघटना जी की पर्टिक्युलर तुमची पॅलेस्टाईन मध्ये वर्क करते. आणि पॅलेस्टाईन हा त्या प्रकारचा समुदाय आमचा आहे, हा भाग आमचा आहे आणि इस्रायलने कॅप्चर केलेला आहे, ह्या अनुषंगाने ते इस्रायलवर कंटिन्यू बॉम्बार्डिंग करते. मग अशा वेळेस तिथं इस्रायलने पण त्याला रिटॅलिएट केलेलं आपल्याला दिसून येते. मग अशा स्वरूपामध्ये आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की कशा स्वरूपातल्या सगळ्या गोष्टी चालू आहे. तर लक्ष ठेवायचा की हे ऑपरेशन अल अक्सा फ्लड काय आहे, ऑपरेशन अल अक्सा फ्लड नावाचं असलेलं हे जे काय आहे त्या स्वरूपामध्ये त्यांनी पर्टिक्युलर जे मिशन्स लॉन्च केलेलं आहे त्याचा असलेला मुख्य उद्देश काय आहे की आपल्याला इस्रायल काय आहे, इस्रायलला काय करायचंय, हाणून पाडायचं आहे. या हल्ल्यानंतर इस्रायलने पण त्याला रिटॅलिएट केलं आणि त्याला नाव काय दिलं, ऑपरेशन आयर्न स्वॅट्स आपण तिथं नाव दिलेलं आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आपण म्हणजे इस्रायलने केलेलं आहे. आणि बेंजामिन नेतन्याहू ते इस्रायलचे जे प्रमुख आहे तर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही कोणत्याही गोष्टीला आम्ही मान्य करणार नाहीये. दहशतवादी संघटना असो किंवा कोणताही देश असो, त्यांनी जर बळजबरी आमच्यावर अटॅक केला असेल तर आम्ही कुठंतरी त्या प्रकारचा रिटॅलिएट करणार आहे. आणि त्यांनी त्या प्रकारचं ऑपरेशन लॉन्च केलं. त्या ऑपरेशनला नाव काय दिलंय, ऑपरेशन आयर्न स्वॅट्स तिथं काय केलेलं आहे, तिथं नाव दिलेलं आहे. आयर्न स्वॅट्स म्हणजे काय, एका प्रकारची तलवार ज्याला आपण म्हणतो. मग ती आयर्न स्वॅट्स आहे. म्हणून बघा ना की जेव्हा पॅलेस्टीननी त्यावेळेस जेव्हा गोळीबार केला किंवा जेव्हा गोळेफेक केले तर त्यावेळेस त्यांची जी ड्रोन सिस्टीम होती ती ड्रोन सिस्टीमनी त्याला इतकं प्रोटेक्ट केलं की वरच्या वर त्या प्रकारचे ते बॉम्ब रिटॅलिएट करून टाकलेले आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे एवढं फार त्या महत्वाचं असलेलं चर्चा आहे. मग अशा वेळेस तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे की पॅलेस्टीननी इस्रायलवर जो हल्ला केला ते कोणत्या ऑपरेशनच्या खाली, तर ऑपरेशन अल अक्सा फ्लड नाव आहे. आणि त्या स्वरूपामध्ये इस्रायलने त्याला रिटॅलिएट केलं तर ते कोणतं, ऑपरेशन आयर्न स्वॅट मध्ये केलेलं दिसून येत आहे. लक्षात, ह्या पद्धतीने तुम्हाला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. पुढचं काय आहे, भारताची सलग शब्द काय, भारताची सलग तिसऱ्यांदा AIBD च्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. काय आहे, भारताची सलग तिसऱ्यांदा AIBD नावाच्या असलेल्या संस्थेवर तिसऱ्यांदा काय झाले, अध्यक्षपदाची निवड झालेली आहे. मग भारताची सलग तिसऱ्यांदा आशियाई पॅसिफिक इन्स्टिट्यूट फॉर ब्रॉडकास्टिंग डेव्हलपमेंट काय आहे, एशियाई पॅसिफिक इन्स्टिट्यूट फॉर द ब्रॉडकास्टिंग डेव्हलपमेंट जनरल कॉन्फरन्सचे असलेले अध्यक्ष काय झालेले आहे म्हणून निवड झालेली आहे ऑक्टोबर 2023 मध्ये. ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला दिसतंय की AIBD नावाची संस्था काय आहे, तर AIBD नावाची संस्था म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे ब्रॉडकास्टिंगच्या जेवढ्या पण काही डेव्हलपमेंटल इश्यूज असेल त्या डेव्हलपमेंट इश्यूला त्या प्रकारचा प्रॉपरली एक्झिक्यूट करायचं काम कोण करतं, तर लक्ष ठेवायचं
ते म्हणजे पर्टिक्युलर ही संस्था करते आणि ह्या संस्थेच्या माध्यमातून भारत हा तिसऱ्यांदा अध्यक्षपदी विराजमान झालेला आपल्याला तिथं दिसून येतोय. मग अशा स्वरूपामध्ये तुम्हाला लक्ष ठेवणं गरजेचं आहे की क्वेश्चन तुम्हाला असं विचारलं होतं की कोणत्या संस्थेच्या अध्यक्षपदी भारत हा सलग तिसऱ्यांदा आलेला आहे, तर लक्ष ठेवायचं AIBD च्या नावाच्या संस्थेमध्ये झालेलं दिसून येत आहे. लक्षात. मग AIBD काय आहे, तर स्थापना 1977 मध्ये झाली आहे. सचिवालय कुठे आहे, क्वालालंपूर मलेशियामध्ये आहे. त्याच्यानंतर ही संस्था युनेस्कोच्या अंतर्गत काम करत असते. मग आता ही प्रादेशिक आंतरराष्ट्रीय संस्था युनायटेड नेशन इकॉनॉमिक्स अँड द सोशल कमिशन्स फॉर द आशिया अँड द पॅसिफिक मधील देशांना इलेक्ट्रॉनिक मीडिया डेव्हलपमेंटच्या क्षेत्रामध्ये काय करते, सेवा देते. मग आज आपण बघतोय की संपूर्ण जग हे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वर कनेक्ट झालेलं आहे. मग याच्यामध्ये डेव्हलपमेंट अप्रोच कसा असला पाहिजे, त्याचं प्रॉपर युटिलायझेशन कसं असलं पाहिजे, सोबतच तुमच्या देशामध्ये त्याचं असलेलं मिसयूज कसं नाही झालं पाहिजे, याच्यावरही मार्गदर्शन AIBD हे काय करत असतं, कंटिन्युअसली देत असतं. त्यामुळं AIBD फार चर्चेमध्ये आहे आणि विशेषतः भारताचं असलेलं 3दा याचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. म्हणजे भारताने खूप चांगली कामगिरी याच्या पहिले केलेली दिसून येते. आलं लक्षात. आता पुढचं करंट अफेअर्स काय आहे, जागतिक भूक निर्देशांक ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 आहे. फार चर्चेमध्ये होता, क्रिटिसाइज खूप झालेली आहे याच्यावर. तर काय आहे, ग्लोबल हंगर इंडेक्स आहे. भूकबळीनी आपल्या भारत देशामध्ये किती जण गेलेले आहे याचा जर आपल्याला त्या प्रकारचं असेल, काय काढायचं असेल, त्या अनुषंगाने रिपोर्ट काढायचा असेल किंवा बघायचं असेल की स्थिती काय आहे, तर त्या स्वरूपातलं भूक निर्देशांक बघणं गरजेचं आहे. मग ऑक्टोबर 2023 मध्ये प्रसिद्ध झालेल्या जागतिक भूक निर्देशांक ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये भारत हा कितव्या 125 देशापैकी 111व्या क्रमांकावर आलेला आपल्याला तिथं दिसून येते. मग भारताची असलेली जी स्थिती आहे ती कशी आहे, तर गंभीर पातळीची आहे. कशी आहे, गंभीर पातळीची आपल्याला दिसून येते. मग भारत हा 111 वर आहे, तर पाकिस्तान किती आहे, तर 102 वर. त्याच्यानंतर बांगलादेश 81, नेपाळ 69, श्रीलंका 60 ह्या देशातील भारतापेक्षा चांगले स्थान मिळवलेले आहे. म्हणजे असं आपण म्हणतो की भारत हा फार प्रगतिशील होत चाललाय. भारतातील प्रत्येक गोष्ट इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट बघितल्या जाते. परंतु शोकांतिका अशी आहे की भूकबळीने आपल्याकडे सर्वात जास्त काय केलं जात आहे, लोक एक्सपायर होत आहे किंवा त्याच्या प्रकारची ज्याची इंटेन्सिटी पाहिजे ती इंटेन्सिटी आपण पॉवर्टी इरॅडिकेशनच्या माध्यमातून प्रॉपरली एक्झिक्यूट करू शकत नाहीये. हा सगळ्यात मोठा काय झालेला आहे, प्रॉब्लेम्स क्रिएट झालेला आपल्याला दिसून येतोय. त्यामुळे आपला क्रमांक किती आहे, 111वा क्रमांक आपल्याला दिसून येतोय. आणि त्या संदर्भामध्ये पाकिस्तानचा क्रमांक किती आहे, 102 वा आहे. बांगलादेश 81 आहे आणि त्या प्रकारचा नेपाळ 69 मध्ये आपल्याला दिसून येतोय. आलं लक्षात. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 2022 मध्ये भारत हा 121 देशामध्ये कितवा होता, तर 107व्या क्रमांकावर होता. काय होता, 107व्या क्रमांकावर आपल्याला तिथं दिसून येतोय. मग हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की अशा पद्धतीने भारत हा कितव्या क्रमांकावर होता, 121 क्रमांकावर होता आणि ते 121 देशामध्ये 107व्या क्रमांकावर होता. आता 111 क्रमांकावर आहे. म्हणजे आपण ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये खाली 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 जाताना आपल्याला दिसून येतोय. म्हणजे आपल्याकडे भूकबळी वाढताना आपल्याला तिथं दिसून येते. आलं लक्षात. अशा पद्धतीने ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 नुसार भारताचे गुण हे किती आहे, 28.7 आपल्याला तिथं दिसत आहे. आणि त्याच्यामध्ये आपण सगळे कसे आहोत, सिरियस हंगर म्हणून कन्सिडर केल्या जात आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. येतं लक्षात. मग अशा पद्धतीने तुम्ही ते बघू शकता. त्याच्यानंतर आहे पुढचा करंट अफेअर्स, सिंगापूर ठरली जगातील सर्वात मुक्त अर्थव्यवस्था. कोणती, सिंगापूर ठरलेली आहे जगातील सर्वात मुक्त अर्थव्यवस्था. तुम्हाला डिरेक्टली विचारलं जाऊ शकतं की सध्या सिंगापूर चर्चेमध्ये होतं, का होतं, तर लक्ष ठेवायचं सिंगापूर हे काय आहे, जगातली सर्वात मुक्त अर्थव्यवस्था आहे. आज आपण अमेरिका जरी म्हणत असेल की लेजिस्फेअर आहे, परंतु जगाच्या पाठीवर सिंगापूर हे काय आहे, मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये नावाजलेलं चित्र दिसतंय. मग कॅनेडियन थिंक टँक फेजर इन्स्टिट्यूट यांनी काय केलेलं आहे की सेंटर फॉर द सिव्हिल सोसायटी नावाच्या साहाय्याने प्रसिद्ध केला एक लेख आहे. त्याच्यामध्ये दाखवलंय की इकॉनॉमिक फ्रीडम विथ ऑफ द वर्ल्ड 2021 अॅन्युअल रिपोर्ट. तर याच्यामध्ये काय आहे, तर सिंगापूर जगातील सर्वात मुक्त अर्थव्यवस्था म्हणून काय झालेली आहे, कन्सिडर झालेली आपल्याला तिथं दिसून येते. मग लक्ष ठेवायचं, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कोणतं आहे, तर सिंगापूर आपल्याला तिथं दिसून येणार.
मग सर्वात मुक्त अर्थव्यवस्था कोणती आहे तर सिंगापूर, त्याच्यानंतर हाँगकाँग आहे, स्वित्झर्लंड आहे, न्यूझीलंड आहे, युनायटेड स्टेट आहे. आता मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे काय की जिथं अर्थव्यवस्था गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमध्ये राहत नाही किंवा गव्हर्नमेंट त्याच्यावर डायरेक्टली कंट्रोल करत नाहीये. सगळ्या काही ज्या गोष्टी बनत असेल किंवा ज्या सगळ्या गोष्टी काही सेल आउट केल्या जात असेल ते मार्केट करतं. गव्हर्नमेंटचं कंट्रोल नाही म्हणजे एकदम काय 100% गव्हर्नमेंट चालल्या जात नाही असं नाहीये. तर गव्हर्नमेंट इट्स अ कन्सिडर ॲज अ नेसेसरी इव्हिल ज्याला म्हणलं जातं, म्हणजे गरजेचा भूत म्हटलं जातं. मग अशा वेळेस तुमच्या असलेल्या ह्या राज्याची असलेली फक्त जी पॉवर ऑफ कंट्रोलिंग जी पॉलिसी आहे ती काय असते थोडी लूज असते. मग अशा वेळेस गव्हर्नमेंट काय म्हणतं, हां तुम्हाला हे बिझनेस करा वाटतो ना तो करा, आम्ही तुम्हाला प्रोत्साहित करतो, तुम्हाला हे प्रोडक्शन बनवा वाटतं ते प्रोडक्शन बनवा. नाही तर काही काही क्लोज अर्थव्यवस्था कशा असतात की जिथं संपूर्णरित्या कोणी बनवायला पाहिजे तर गव्हर्नमेंट सांगेल त्या वस्तूच बनवल्या पाहिजे, त्याच वस्तू तुम्ही सेल आउट केल्या पाहिजे, त्याच वस्तूचं असलेलं प्राइसिंग आउट केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी. मग सर्वात बंदिस्त अर्थव्यवस्था कोणती आहे व्हेनेझुएला, त्याच्यानंतर झिम्बाब्वे आहे, त्याच्यानंतर सिरियल आहे, सुदान आहे आणि येमेन आहे. मग अशा पद्धतीचे सर्वात बंदिस्त पण कोणते आहे हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात. मग हे तिथं लक्ष ठेवा की कोणती मुक्त आहे आणि कोणती बंदिस्त आहे, अशा प्रकारचं क्वेश्चन येऊ शकतो. चला पुढचा असलेले करंट अफेअर्स बघायचं आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या भारताबाहेर सर्वात उंच पुतळा, सर्वात उंच पुतळा भारताबाहेरील, शब्द काय आहे भारताबाहेरील, त्यामुळे भारताबाहेरील कुठं ते लक्ष ठेवायचं. तर आपल्या राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार डॉक्टर बी आर आंबेडकर सर यांचा सर्वात उंच पुतळ्याचे उद्घाटन अमेरिकेची राजधानी मेरीलँड उपनगरामधील, अमेरिकेच्या राजधानीच्या मेरीलँड काय आहे व्हेरी व्हेरी IMP मेरीलँड उपनगरातील ॲक्वाकिक ह्या टाउनशिप मधील आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे ऑक्टोबर 2023 मध्ये काय झालेलं आहे उद्घाटन झालेलं आपल्याला दिसून येते. तर लक्ष ठेवायचं भारताबाहेरील सर्वात मोठा उंच पुतळा हा आंबेडकर सरांचा कुठं आहे तर मेरील मध्ये आहे. कुठं आहे मेरीलँड मध्ये आपल्याला दिसून येते. ह्या पुतळ्याला काय म्हणलेलं आहे द स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी, काय म्हणलेलं आहे स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी, हु परस्यू द इक्वॅलिटी विदिन द सेन्स ऑफ देअर व्हेन, म्हणजे त्यांच्या सेन्सच्या रक्तामध्ये हे सगळं प्रस्तुत होतं की इक्वॅलिटी पाहिजे इक्वॅलिटी पाहिजे, आणि त्या पद्धतीच्या माध्यमातून हे सगळं झालेलं आपल्याला दिसून येते. येते लक्षात. चलायचं पुढं. चला, राज्यात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान आपण राबवतोय. काय आहे राज्यात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान आपण राबवतोय. मग राज्यामध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कधी तर कधी आहे तर लक्ष ठेवायचं 2 ऑक्टोबर ते 1 ऑक्टोबर 2024. लक्ष ठेवायचं 2 ऑक्टोबर 2023 ते 1 ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये केलेला आहे. याचा मुख्य उद्देश आहे महिलांचं काय करणे सशक्तीकरण, सबलीकरण, बळकटीकरण करणे, हा त्याचा मुख्य उद्देश आपल्याला तिथं दिसून येतोय. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने त्यांच्या संदर्भामध्ये सशक्तीकरण महिलांचं कशा पद्धतीने केलं जाईल याच्यावर काय केलं गेलेलं आहे फोकस केल्या गेलेला आपल्याला दिसून येते. आलं लक्षात. मग हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की राज्यात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण हे कधी तर त्या प्रकारचं असलेलं 2 ऑक्टोबर 2023 तर त्या पद्धतीच्या माध्यमातून कधी आहे तर पर्टिक्युलर 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत दिसून येते. पुढे चालायचं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी कोण आहे रजनीश शेठ आहे. कोण आहे रजनीश शेठ. व्हेरी व्हेरी IMP फार महत्वाचं आहे. आपल्याकडे ज्या पद्धतीचं असलेलं आयोग आहे म्हणजे जसं की आर्टिकल 315 आहे तर 315 मध्ये आपल्याला माहिती आहे की UPSC आणि स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन्स आपल्याला स्थापन करता येतं. मग स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून आपण काय स्थापन केले आहे MPSC स्थापन केलेलं आहे. मग MPSC चे असलेले आयोगाचे अध्यक्ष सध्या कोण आहे तर रजनीश शेठ शंकर आपल्याला दिसून येत आहे. मग अशा स्वरूपामध्ये पहिले कोण होते तर लक्ष ठेवायचं पहिले होते त्या प्रकारचं असलेलं किशोरराज निंबाळकर. कोण होते किशोरराज निंबाळकर. व्हेरी व्हेरी IMP फार महत्वाचं आहे. किशोरराज निंबाळकर काय होते लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग अशा स्वरूपामध्ये त्यांची नियुक्ती आणि पदाचा कार्यभार कधीपासून तर त्या प्रकारे 6 वर्षासाठी किंवा वयाची 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत जे अगोदर होईल तर त्यांचं असलेलं संदर्भ असणार आहे. म्हणजे तुम्हाला हेही विचारलं जातं की आयोगाचे अध्यक्षपद हे किती याच्यासाठी तर वयाच्या 62 वर्षापर्यंत आणि त्या प्रकारचं असलेलं किती तर 6 वर्षापर्यंत असणार आहे. आलं लक्षात. मग अशा स्वरूपामध्ये तुम्हाला ते माहिती असणं गरजेचं आहे. चालायचं पुढं. चला पुढं आहे किसान रूल. काय आहे किसान रूल पोर्टल तयार केलेलं आहे. काय केलेलं आहे किसान रूल पोर्टल. ऋण पोर्टल म्हणजे डेप्ट किती आहे आणि कशा पद्धतीचा आपल्याला सॉर्ट आउट करू शकतो याच्यावर आधारित असलेल्या ह्या गोष्टी आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग किसान ऋण पोर्टल काय आहे तर कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे
आता भारताचा रिझर्व्ह बँक जो आहे, म्हणजे भारताची जी रिझर्व्ह बँक आहे आणि नाबार्ड आहे, लक्ष ठेवायचं कोणाकोणाचं, आरबीआय, त्याच्यानंतर नाबार्ड आणि प्लस त्या पद्धतीचं असलेलं कृषी कल्याण मंत्रालय जे आहे, अशा प्रकारची जी मिनिस्ट्री, म्हणजे तीन गोष्टीच्या माध्यमातून मिनिस्ट्री, ऍग्रिकल्चर आणि वेलफेअर मिनिस्ट्री आहे, त्या प्रकारचं आरबीआय आणि नाबार्ड ह्या संयुक्त प्रयत्नातून हे पोर्टल तयार केलेलं आहे. मग याच्या अंतर्गत किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत क्रेडिट सर्वांमध्ये क्रांती आणण्याचे उद्दिष्ट ह्या पोर्टलद्वारे केलेलं दिसून येते. आज आपण बघतो की क्रेडिट कार्ड फक्त शहरी भागातल्या काही व्यावसायिक स्वरूपातल्या व्यक्तींना किंवा ज्यांना पगारी असलेला जो काही पगार असतो तर त्यांनाच क्रेडिट कार्डची असलेली उपलब्धता भेटलेली आहे. परंतु ग्रामीण भागाच्या लोकांना विकासात्मक भूमिकेमध्ये आणि फायनान्शियल इन्क्लुजन मध्ये जर इन्क्लूड करायचं असेल तर त्यांनाही क्रेडिट कार्ड द्यावं, अशा प्रकारच्या असलेल्या स्वरूपातून आपल्याकडे किसान क्रेडिट कार्ड योजना आपण सुरू केलेली होती. आणि ह्या स्वरूपामध्ये भारताने बऱ्यापैकी काही शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड दिलेलं आपल्याला दिसून येते. मग ह्या क्रेडिट कार्डचा उपयोग कशा स्वरूपात करता येऊ शकतो, कशा पद्धतीने करता येऊ शकतो, मग अशा स्वरूपामध्ये त्यांना अनुदानित स्वरूपातलं काही कर्ज असेल तर ते मिळविण्यासाठी हे पोर्टल तयार केलेलं आहे. तर लक्ष ठेवायचं, पोर्टलचं नाव काय आहे, किसान ऋण पोर्टल. काय आहे, किसान ऋण पोर्टल आहे. कोणाकोणाच्या माध्यमाने, तर मिनिस्ट्री आहे, त्याच्यानंतर आरबीआय आहे आणि तिसरं आहे ते म्हणजे नाबार्ड असणार आहे. आलं लक्षात. अशा पद्धतीने पुढचं आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. फार महत्वाची आहे, चर्चेमध्ये आहे, त्यामुळे लक्षात घेणं गरजेचं आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना काय आहे, तर लक्ष ठेवायचं. कधी सुरुवात झाली आहे, 24 फेब्रुवारी 2019 ला. कोणती योजना, तर किसान सन्मान निधी योजना झालेली आहे. कुठून सुरू झालेली आहे, तर गोरखपूर उत्तर प्रदेश मधून सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. कधी आहे, 24 फेब्रुवारी 2019 ला पंतप्रधान मोदीच्या हस्ते गोरखपूर उत्तर प्रदेश मधून झालेले आपल्याला दिसून येते. लाभ काय असणार आहे ह्या योजनेअंतर्गत, दर 4 महिन्यांनी, किती, 4 महिन्यांनी 3000 समान हप्त्यामध्ये एकूण 6000 रुपये तुमच्या असलेल्या प्रतिवर्षी आर्थिक लाभ थेट कोणाच्या अकाउंटमध्ये येणार आहे, आपल्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये येणार आहे. एका प्रकारे भारतामध्ये आपल्या शेतकऱ्यांचा सन्मान करणं हा फार महत्वाचा आहे. मग याच्या अंती आपल्याला ह्या सन्मान स्वरूपामध्ये जी निधी तयार केलेली आहे त्याच्यामध्ये आपण काही पैसे ठेवले आणि त्या पैशाच्या माध्यमातून ह्या आपल्या शेतकरी बांधवांना दरवर्षी 6000 रुपये आपण तिथं देत आहोत, हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग अशा स्वरूपामध्ये देशभरातील शेतकरी कुटुंबाच्या बँकेच्या खात्यामध्ये काय करायचं आहे, डिपॉझिट करायचे आपल्याला तिथं दिसून येणार आहे. आलं लक्षात. मग हे सन्मान निधी योजना आपण तिथं बघू शकतो. चालायचं पुढं. चला, पर्यटन मंत्रालयाचे ट्रॅव्हल फॉर लाईफ काय आहे, ट्रॅव्हल फॉर लाईफ नावाचं असलेलं काय केलेलं आहे, पब्लिश केलेलं आहे. ट्रॅव्हल फॉर लाईफ का बरं आहे आणि त्याचा संदर्भ काय आहे हे आपण इथं बघूया. मग भारत सरकारचा पर्यटन मंत्रालयाने जागतिक पर्यटन दिन 2023 म्हणजे 27 सप्टेंबर रोजी, व्हेरी IMP, जागतिक पर्यटन दिन कधी असतो, तर लक्ष ठेवायचं 27 सप्टेंबर असतो. आणि ट्रॅव्हल फॉर लाईफ कार्यक्रमाचे काय केले आहे, जागतिक नामांकन केलेलं आपल्याला दिसून येते. मग का बरं असं केलेलं आहे, कारण की आज आपण म्हणतोय की टुरिझम इट्स अ मेक द कनेक्टिव्हिटी बिटवीन द टू अननोन स्टेट्स. म्हणजे टुरिझमच्या माध्यमातून तुम्ही दोन देशांना ओळखू शकता, दोन देशांमध्ये कनेक्टिंग पॉइंट्स बनू शकता. मग अशा पद्धतीने पर्यटन दिनानिमित्त, म्हणजे कधी, तर 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन आहे आणि त्या पद्धतीच्या माध्यमातून ट्रॅव्हल फॉर लाईफ नावाच्या कार्यक्रमाचे काय आहे तिथं अनावरण केलेले आपल्याला दिसून येत आहे. मग हा कार्यक्रम मिशन लाईफ चा एक भाग आपल्याला दिसून येतोय. मग मिशन लाईफ काय आहे, तर आपल्याकडे एन्व्हायरमेंट असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल तर त्याला प्रमोट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण मिशन लाईफ नावाची असलेली कॉन्सेप्ट राबवलेली आपल्याला तिथं दिसून येते. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून त्यावेळेस आपल्याला हे लक्षात येत आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपण फॉरवर्ड केलेल्या आहे. त्याच्यानंतर आहे PS जगन्नाथ समिती. चर्चेमध्ये होती, का होती, तर आपल्याला बघायचं आहे. PS जगन्नाथ समिती. मग आता तुम्हाला असं समित्या कधी विचारलं जातं, ही समिती कशासाठी आहे, त्या समितीचा उद्देश काय होतो, त्या समितीमध्ये कशा कशा प्रकारच्या असलेल्या गोष्टी केल्या जातात, अशा स्वरूपामध्ये क्वेश्चन जर येत असेल तर ह्या ज्या महत्त्वाच्या समित्या आहे ना त्या पाठ करायच्या मित्रांनो. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं असलेलं आपण असं म्हणायचं नाही की ही समिती लक्षात नाही ठेवत किंवा ह्या समिती मला बघायची नाहीये. नाही, ही समिती महत्त्वाची आहे. का महत्त्वाची आहे ते पहिले बघू, मग तुम्हाला मी त्याचं महत्त्व सांगतो. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण
मग अशा स्वरूपातलं विद्यमान आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाशी संबंधित सायबर धोक्याचे नियमितपणे मूल्यांकन करण्यासाठी समर्पित स्थायी समितीची स्थापना सप्टेंबर 2023 मध्ये केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे आपल्याकडे ज्यावेळेस म्हणतो की आपण इन्शुरन्स काढलं, पण इन्शुरन्सच्या स्वरूपामध्ये काही ब्लफ कंपनीज असतात किंवा ते खोटं बोलतात किंवा बाकीच्या काही गोष्टी करतात. मग अशा वेळेस ज्यावेळेस बघतो तर त्यावेळेस आपल्याला काय लक्षात येत आहे की भारताने अशा स्वरूपातलं इथं कोणत्याही बाबतीमध्ये विशेषतः इन्शुरन्स सेक्टर्समध्ये पहिली तर गोष्ट लोक इन्शुरन्स काढतच नाही आणि इन्शुरन्स काढायला घाबरतात आणि त्यासोबत जर असे मोठे फ्रॉड होत असेल तर उद्या चालून लोकांवर इन्शुरन्सचा त्या प्रकारचा विश्वास उडून जाईल. त्यामुळे भारताने स्पष्टपणे सांगितले आहे की आमच्याकडे आता इन्शुरन्स ही क्वालिटीच असणार आहे, सोबतच सिक्युअर्ड असणार आहे. मग अशा पद्धतीने PS जगन्नाथ समिती काय केली होती आपण स्थापन केलेली आपल्याला तिथं दिसून येते. मग PS जगन्नाथ समिती कशासाठी आहे तर लक्ष ठेवायचं, तर आपले जे सायबर धोके आहे कशामध्ये, तर तुमच्या असलेल्या पर्टिक्युलर जे प्राधिकरण आहे, इन्शुरन्स आहे किंवा तुमचं उद्योन्मुख काही तंत्रज्ञान असेल तर याच्यावर कंटिन्यू मूल्यमापन करण्यासाठी, कंटिन्यू त्याला बघण्यासाठी अशा प्रकारची समिती आहे आणि ही स्थायी स्वरूपातली समिती आहे. सप्टेंबर 2023 मध्ये काय झालेली आहे त्या पद्धतीने तिथं असलेलं त्याची इस्टॅब्लिशमेंट झालेली आपल्याला दिसून येते. येते लक्षात. मग अशा पद्धतीने ह्या समितीचे अध्यक्ष कोण होते तर PS जगन्नाथ समिती कोण आहे, PS जगन्नाथ होते आणि PS जगन्नाथ हे अध्यक्ष होते आणि त्या प्रकारचे असलेल्या संदर्भामध्ये ऑदर किती मेंबर आहे तर 10 मेंबर आहे. हे लक्षातच ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात. हे सगळं तुम्हाला ऍज इट इज पाठ असणं गरजेचं आहे. चलायचं पुढं. चला पुढचा करंट अफेअर्स काय सांगतो, पंतप्रधान मोदी 11 राज्यांमध्ये 9 वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला आहे. सध्या खूप चर्चेमध्ये चालू आहे वंदे भारत जी रेल्वे आहे ती कशी आहे, कशा स्वरूपातली आहे आणि तब्बल 11 राज्यामध्ये वंदे भारत एक्सप्रेस काय केलेली आहे आपण लॉन्च केलेली आहे. भारतामध्ये जर आपण जागतिक स्तरावरचा दर्जा बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येत आहे की भरपूर ठिकाणी भारताने योगदान दिलेलं आहे. कशामध्ये तर अशा पद्धतीच्या असलेल्या एक्सप्रेस असलेल्या स्वरूपामध्ये, कारण की भारताने रेल्वेवर जास्त फोकस केला आणि रेल्वेवर फोकस करून भारताची कनेक्टिव्हिटी वाढलेली आपल्याला दिसून येते. मग अशा स्वरूपामध्ये 11 राज्यांमध्ये वंदे भारत एक्सप्रेसला काय केलेला आहे हिरवा झेंडा दाखवलेला दिसून येतोय. मग 24 सप्टेंबर 2023 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा 11 राज्यांमध्ये जोडणाऱ्या 9 वंदे भारत एक्सप्रेसला काय केलेला आहे झेंडा दाखवलेला आहे. मोदी गव्हर्नमेंटचं एक विजन आहे, जेव्हा फॉरेन मध्ये जेव्हा जातो तर त्यावेळेस फॉरेन मध्ये कनेक्टिव्हिटी कशी आहे मोस्ट ऑफ ट्रेनने आहे. मग ती ट्रेन कशी पाहिजे, सुपरफिशियल पाहिजे, थोडी टेक्नॉलॉजिकली पाहिजे, थोडी साऊंडनेस असायला पाहिजे, थोडं आपण म्हणतो ना इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असायला पाहिजे. ह्या सगळ्या अनुषंगाने वंदे भारत नावाची जी ट्रेन आहे तर ती तशा पद्धतीने बनवली आपल्याला दिसून येते. आणि विशेष म्हणजे ही जी वंदे भारत ट्रेन आहे ती स्वदेशी बनावटीची असून हा असा त्या प्रकारचा हाय स्पीड स्वयंचलित काय आहे ट्रेन आपल्याला तिथं दिसून येते. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ही ट्रेन 18 असे म्हणून तिथं संबोधले जातात. काय आहे ट्रेन 18 अशा प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये त्यांना संबोधले गेलेले आपल्याला दिसून येत आहे. सोबतच ह्या गाड्या लोकोमोटिव्ह शिवाय चालतात आणि डिस्ट्रीब्युट ट्रॅकर्स तंत्रज्ञानाच्या रोप्लेशन सिस्टीमवर काय आहे आधारित आहे. लोकोमोटिव्ह सिस्टीम म्हणजे काय, सिंपल आहे. मला एक सांगा, एखादा त्या प्रकारचा मॅग्नेट आहे. आता मॅग्नेटचा तुमचा असलेला एखादा पॉइंट आणि तुमचा असलेला प्लस पॉइंट आणि दुसरा मायनस पॉइंट अट्रॅक्ट होतो की नाही, पण प्लस प्लस असेल तर काय होतं रिपेल होतो की नाही. मग ज्यावेळेस आपण ट्रेन पळवतो तर त्यावेळेस आपल्याकडे स्पीड का बरं कमी माहितीये, कारण की तुमचा असलेला जो रूळ असतो का त्याच्या रुळावरून जेव्हा जाते तर त्यावेळेस ती घर्षण करते. मग लोकोमोटिव्ह म्हणजे काय की खाली त्या प्रकारचा मॅग्नेटिव्ह लेव्ह असतात आणि त्या स्वरूपात त्याची ते अलगद तरंगत असते. मग फास्ट मध्ये जर गेली तर त्या प्रकार त्याला काही प्रॉब्लेम होत नाही. अशा प्रकारचे असलेले काही टेक्नॉलॉजी आहे आणि त्या टेक्नॉलॉजीचा वापर ह्या वंदे भारत मध्ये केलेला आपल्याला दिसून येते. मग अशा प्रकारचा असलेला पहिल्या वंदे भारत निर्मिती इंटरगल कोच फॅक्टरी कुठे आहे तर चेन्नई इथं आहे. हेही लक्षात ठेवणं गरजेचं आपल्याला दिसून येत आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने तुम्हाला लक्ष ठेवा की त्याचं असलेलं प्रोडक्शन हाऊस कुठं आहे तर ते म्हणजे आहे चेन्नईमध्ये आहे. वंदे भारत सध्या खूप चर्चेमध्ये आहे मित्रांनो, खूप चर्चेमध्ये. त्यामुळे लक्ष ठेवा की किती 11 राज्यांना जोडण्यासाठी म्हणजे उद्या चालून आता प्रत्येक राज्याला कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून जोडल्या जाणार आहे. आलं लक्षात. चला पुढं. जम्मू आणि काश्मीरच्या बसोहळी आणि पाशिमा कलेला GI टॅग भेटलेला आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग अशा वेळेस आपण बघतो की जे GI टॅग असतो म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग
ते कशासाठी असतात, तर त्या जागेची ऑथेंटिसिटी चेक करतात. काय करतात, त्या जागेची ऑथेंटिसिटी चेक करतात. मग ह्या ऑथेंटिसिटीनी ती जी वस्तू आहे ती कुठं बनलेली आहे, तिथंच बनलेली आहे का, मग अशा स्वरूपामध्ये तिथं बघितल्या जातं. मग जम्मू काश्मीरमध्ये त्या प्रकारचं असलेलं बसोहळी काय आहे, बसोहळी आणि पाशमा काय आहे, पाशमा नावाचं असलेलं जे आपण म्हणतो ना की एका प्रकारचं सिल्क टाईपचं असलेलं स्वेटर किंवा सिल्क टाईपचं असलेलं जे पांघरुण म्हणतो किंवा शॉल म्हणतो, पाशमा शॉल, तर त्याचं असलेलं प्रोडक्शन कुठं केलं जातंय, तर काश्मीरमध्ये केलं जातं. मग अशा प्रकारे जम्मू काश्मीरमधील कठवा जिल्ह्यातून उगम पावलेल्या बसोहली आणि त्या प्रकारचा असलेला पाशिमा काय, पाशिमा असलेला जो जुन्या पारंपरिक हस्तकलेचा जो आहे तो प्रकार त्याला काय भेटलेला आहे, जीआय टॅग भेटलेला आहे. म्हणजे आपण पॉश्मो शॉल ज्याला म्हणतो त्याला पॉश्मो म्हणा, पाशिमा म्हणा किंवा त्या प्रकारचं असलेलं पामिना म्हणा, कारण की याचे वेगवेगळे नाव पडतात. प्रोनाउन्सिएशन जसं आपण चेंज करतो तशा पद्धतीने त्याचं नाव होतं. आता त्याला पाशमा शॉल पण म्हणतात. मग ती शॉल कशी आहे, एकदम सिल्की आहे आणि एकदम मोजक्याच जे काही पर्टिक्युलर तुमचे असलेले जे म्हणतो ना आपण मेंढी वगैरे, तर त्याच्यापासून तयार झालेलं आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस बघतो तर त्यावेळेस आपल्याला तिथं सगळ्या गोष्टी लक्षात येतं की अशा स्वरूपामध्ये आपल्याला ते जीआय टॅग भेटलेला आहे. आता पुढचं आहे एनएमसी ला WFME काय, एनएमसी ला WFME ची काय भेटलेली आहे, मान्यता भेटलेली आपल्याला तिथं दिसून येते. मग अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर एनएमसी आणि त्याला WFME ची काय मान्यता आहे हे आपल्याला तिथं लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आपल्याला माहिती आहे की भारताच्या राष्ट्रीय वैद्यक आयोगाला म्हणजे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाला 10 वर्षासाठी वर्ल्ड फेडरेशन ऑफ अ मेडिकल एज्युकेशन काय, वर्ल्ड फेडरेशन मेडिकल असोसिएशन्स एज्युकेशनची काय झालेली आहे, मान्यता दर्जा भेटलेला आपल्याला दिसून येते. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यावेळेस आपण बघतो तर आपल्याकडचं एज्युकेशन सिस्टीम इतक्या दिवस डावलल्या जायचं. आपल्याकडचं एज्युकेशन तेवढं प्युरिफाईड नव्हतं. आपल्याकडचं मेडिकल एज्युकेशन तर त्याच्याहून बत्तर होतं. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या असलेल्या वर्ल्ड फेडरेशन फॉर मेडिकल एज्युकेशन नावाची जी संस्था आहे त्यांनी आपल्या मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाला मान्यता दिली आहे की इट इज अ वन ऑफ द बेस्ट. मग आता बघा ना, आपले सगळे लेकर मेडिकलचं एज्युकेशन घ्यायला कुठे जातात, तर कझागिस्तानला जाता, रशियाला जाता, इकडे जाता. मग अशा वेळेस आता ते लेकर कदाचित आपल्या भारतामध्ये येतील. मग अशा स्वरूपातलं आपलं मेडिकल एज्युकेशन काय केलेलं आहे, आपण तिथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो कदाचित आता मान्य देखील झालेला आपल्याला दिसून येतोय. मग राष्ट्रीय वैद्यकीय आयोग म्हणजे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया हे एका प्रकारचं असलेलं वैधानिक संस्था आहे आणि त्याच्या माध्यमातून संसदेच्या माध्यमातून आपण याला स्थापन केलेलं आहे. 2019 द्वारे त्या प्रकारचं असलेलं 25 सप्टेंबर 2020 रोजी आपण ह्या कायदा अंमलात आणलेला आपल्याला दिसून येतोय. एनएमसी नॅशनल मेडिकल काउन्सिल ने आधीच्या भारतीय वैद्यकीय परिषदेची काय घेतलेली आहे, जागा घेतलेली आहे. आता नॅशनल मेडिकल काउन्सिल हे कशाची जागा घेतली आहे, मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया. म्हणजे पहिले मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया होतं, आता काय झालेलं आहे, एनएमसी झालेलं आहे. मग एनएमसी आणि एमसीआय हे एकच आहे, फक्त नाव चेंज केलेलं आहे, पोर्शन चेंज केलेलं आहे, बाकी काहीच केलेलं दिसून येत नाही. आलं लक्षात. मग अशा वेळेस आपला एनएमसी ला आहे तो दर्जा कशाचा आहे, तर वर्ल्ड फेडरेशन ऑफ मेडिकल एज्युकेशनचा दर्जा दिलेला आहे. आलं लक्षात. चला, आदि शंकराचार्याचा स्टॅच्यू ऑफ वननेस हा स्थापन झालेला आहे. व्हेरी व्हेरी IMP. कोणाचा, आदि शंकराचार्यांचा स्टॅच्यू ऑफ वननेस झालेला आहे. तर कुठे झालेला आहे, मध्य प्रदेशात असलेल्या त्या संदर्भामध्ये खांडवा काय आहे, खांडवा. व्हेरी व्हेरी IMP. खांडवा ह्या जिल्ह्यातील ओंकारेश्वर इथे मानवधा पर्वता कोदे मानधता पर्वतावर आदि शंकराचार्यांचा 108 फुटी उंचीचा काय आहे, स्टॅच्यू ऑफ वननेस ज्याला आपण म्हणलं जातं ते अनावरण केलेला दिसून येते. त्यामुळे लक्ष ठेवायचं, आदि शंकराचार्याचा स्टॅच्यू ऑफ वननेस हा कुठं आहे, तर लक्ष ठेवायचं तो त्या प्रकारचा असलेला खांडवा, MP मध्ये खांडवा एक जिल्हा आहे, तर तिथं आपण स्थापन केलेलं आहे. किती आहे, 108 फुटी आपल्याला तो दिसून येतोय आणि त्याला नाव काय दिलं आहे, स्टॅच्यू ऑफ वननेस आहे. काय आहे, स्टॅच्यू ऑफ वननेस आपल्याला तिथं दिसून येतोय. कुठं आलेला आहे, MP मध्ये. आणि MP चे असलेले मुख्यमंत्री कोण, तर शिवराज सिंग चौहान आपल्याला तिथं दिसून येत आहे. हे लक्षातच ठेवा. का बरं, कारण की स्टॅच्यू ऑफ वननेस, स्टॅच्यू ऑफ युनिटी, स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी, जसं की आंबेडकर सरांचं स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी कुठं हे केलेलं आहे, तर त्या प्रकारचं असलेलं अमेरिकेमध्ये, भारताबाहेर ते पण अशाच प्रकारचं असलेलं पुतळा आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी पटेल साहेबांचा आहे, गुजरातच्या इथं आहे. आणि आपला त्या प्रकारचं असलेलं आदि शंकराचार्यांचा कुठं आहे, खांडवामध्ये आहे. 108 फुटी उंची स्टॅच्यू ऑफ वननेस आपल्याला दिसून येतोय. त्याच्यानंतर देशातील 75% गावांना ODF प्लस चर्चामध्ये काय केलेलं आहे, घोषित केलेलं आहे. मग आता ज्यावेळेस आपण ODF म्हणतो तर म्हणजे
ओपन डिफेक्शन जे आहे ते ओपन डिफेक्शन म्हणजे शौचालयाला बाहेर जाणे, त्याच्यासाठी हगणदारी मुक्त अभियान जे आपण चालू केलं होतं की त्याच्यामध्ये आपल्याला गावोगावी अवेअरनेस क्रिएट करायचा आहे. मग आपल्याकडं वॉशरूम कन्स्ट्रक्ट करणे आणि त्याचं युटिलायझेशन करणे हा सगळ्यात जास्त फोकस होता. मग देशातील 75% गावांना आपण काय केलं आहे, ODF फ्री आपण घोषित केलेला आहे, ओपन डिफेक्शन फ्री ज्याला म्हणतो. मग अशा वेळेस जलशक्ती मंत्री कोण आहे, तर गजेंद्र सिंग शेखावत यांनी सप्टेंबर 2023 रोजी जाहीर केल्यानुसार एकूण 4.4 लाख भारतीय गावापैकी 75% गावांनी उघड्यावरील शौचालय मुक्त प्लस म्हणून घोषित केलेलं दिसून येत आहे. मग अशा पद्धतीने हे एक अभिमानास्पद गोष्ट आहे की भारतामध्ये आता लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट झालेला आहे आणि त्या पद्धतीने आपण शौचालयाला वॉशरूम यूज करतोय. मग हे लक्ष ठेवा की आपल्याकडे ओपन डिफेक्शन हे किती टक्क्यांनी कमी झालं आहे किंवा त्या प्रकारची किती टक्के गावं, तर 75%, अजून 25% बाकी आहे की ज्याच्यामध्ये अजून हे सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे. हा लक्षात. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्यामध्ये एवढंच सध्या चर्चेचं होतं जे की आपण सगळं काय केलं आहे, कव्हर केलेलं आहे. हा लक्षात. भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये. थँक्यू सो मच.